तर प्रथमतः आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत। आपण जो प्रश्न विचारलाय तर त्या अनुषंगाने मी माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका सांगू इच्छितो की काल मित्रांमध्ये बसून आपण जी अनौपचारिक चर्चा करतो तर अशी ही चर्चा होत होती की मागील 8 दिवसामध्ये निवडणुका चालू असताना प्रचारादरम्यान झालेला खर्च आणि त्यानंतर मान्य न्यायालयाच्या आदेशाने निवडणुका पुढे गेल्यामुळे तो 8-10 दिवसाचा मध्ये कालावधी गेला आणि त्यानंतर पुन्हा उद्यापासून प्रचार सुरू होऊन मतदानापर्यंतचा होणारा खर्च, तर अशा एकंदरीत बाबीचा विचार केला तर हा भरपूर आणि मोठा अवाढव्य खर्च आहे। तर हा आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला कसा परवडणार, त्यापेक्षा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला बरा, अशी जी अनौपचारिक चर्चा झाली त्या अनुषंगाने ही सदरची बातमी प्रसिद्ध झाली होती। तर त्यासाठी स्पष्टीकरण मी देऊ इच्छितो की ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक मित्रांचे, नातेवाईकांचे, मतदारांचे आणि शुभचिंतकांचे फोन आले की वंचित बहुजन आघाडीची आपण उमेदवारीची करतायत तर हा पक्ष खरोखर कुठल्याही सत्तेमध्ये नाही किंवा कुठल्याही अधिकार पदाच्या याच्यात नाही, तर त्यामुळे या पक्षाकडून अशी काही फार खर्चाची अपेक्षा नाही। तुम्ही जो तुमचा जेमतेम खर्च आहे तर त्या खर्चातच तुम्ही ही जी निवडणूक लढवा, कारण खर्च आणि बॅनरबाजी आणि प्रचार पोस्टर हा काही निवडणुकीचा विषय नसून प्रत्यक्षात मतदारांनी मनापासून गुप्तपणे जे मतदान केलेलं आहे तर ते कोणाला केलेलं आहे हा या ठिकाणी निवडणुकीचा महत्त्वाचा विषय आहे। आणि यामध्ये ह्या ज्या उमेदवारांनी, प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांनी जो काही खर्च केलेला आहे तो त्यांचा निश्चितच बापजाद्याची कमाई म्हणा किंवा पक्षनिधी म्हणूनची किंवा त्यांना जी काही आलेली आर्थिक त्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीला ही रसद त्याप्रमाणे होऊ शकत नाही। तरी पण मग ज्या नातेवाईकांनी, मित्रांनी असंच सूचित केलं की पैसे हा जरी निवडणुकीचा विषय असला तरी ते तुमच्याकडून कोणालाही काही पैशाची अपेक्षा नाही आणि तुम्ही जो काही प्रचार करणार आहात तो तुमच्या पद्धतीने करा, आम्ही तुम्हाला मतदान देऊ। राहिला विषय राहुरी फॅक्टरीमध्ये, तर राहुरी फॅक्टरीकरांचं सर्वानुमते असं एकमत झालेलं आहे की राहुरी फॅक्टरीचा उमेदवार असल्यामुळे मतदानाची एक फुली ही अध्यक्षपदासाठीची आहे ही तुम्हाला निश्चित दिली जाईल। आणि अशा बऱ्याच मित्रांनी, काही व्यापाऱ्यांनी, काही पतसंस्था संचालकांनी, अध्यक्षांनी, संस्थापकांनी हा विश्वास दिला आणि त्यामुळे खरोखर एक मनाला उभारी आली आणि त्या उभारीतून असं एक चित्र स्पष्ट झालं की आपण उमेदवारी करायला पाहिजे। कोणाच्याही प्रलोभनाला किंवा आर्थिक आमिषाला बळी पडण्याचं कारण नाही। आता माझ्या वैयक्तिक कारणामुळे जरी मी उमेदवारी मागे घेतली असती तरी पण त्याचा कदाचित मतदारांमध्ये असा संदेश गेला असता की काहीतरी याच्यामध्ये आर्थिक तडजोडी झालेल्या आहेत किंवा काहीतरी यांनी माघार जी घेतली ही कोणत्या तरी आमिषापोटी घेतलेली आहे। परंतु मी ठामपणे सांगतो की मी माघारी घेतलेली नाही, घेणार नाही। एका मित्राचा सुद्धा मेसेज आला काल या अनुषंगाने, बातमीच्या अनुषंगाने, की लढला नाही तरी चालेल परंतु विकला जाऊ नको। परंतु आपणा सर्वांना मी अगदी छातीठोकपणे सांगतो की ना मी विकला जाणार नाही आणि लढणार मात्र आहे। तर माझी ही भूमिका आपण सर्व मतदारांपर्यंत आणि सर्व माझ्या स्नेहापर्यंत की ज्यांचा या कारणाने गैरसमज झाला होता की उमेदवारी माघारी घेणार आहे की काय, तरी उमेदवारी माघारी घेणार नाही। माझ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत आणि त्यांच्या समक्षेने मी आपणा सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की आम्ही पूर्ण ताकदीनिशी ही अध्यक्षपदाची आणि देवळालीच्या आमच्या 2 नगरसेवक पदांच्या जागाची जी निवडणूक आहे ती आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत। नगरपालिका अध्यक्षपदासारख्या पदावरती आपण उमेदवारी करत असताना आपलं काही एक वैयक्तिक आयुष्य राहत नाही, आपण सार्वजनिक होऊन जातो आणि त्यामुळे माझा असा कुठलाही वैयक्तिक व्यक्तिशः जरी निर्णय माघारी घेण्याचा नाही, परंतु जे काही आता मित्रांनी आणि नातेवाईकांनी, काही सहकाऱ्यांनी जी काही मला उभारी दिली, त्यांनी फोन करून माझं मनोबल वाढवलं, त्यांचे तर आभारच। परंतु केवळ आर्थिक कारणामुळे इथे फक्त ही धनदांडग्यांची निवडणूक होऊ नये म्हणून आताची ही जी निवडणूक आहे ही जनतेने आणि मतदारांनी हाती घेतलेली आहे। कारण आताची निवडणूक होणारी आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि मी जनशक्तीचा प्रतिनिधी असल्यामुळे माझा विजय निश्चित आहे। धन्यवाद, आभार। सर्वांना जय भीम, जय शिवराय।
मित्रांनो, आज देवळी नगर परिषदेसाठी या ठिकाणी ही पत्रकार परिषद होत आहे. आमच्या देवळी नगर परिषदेचे 1 नंबर वार्डमध्ये आबा कदम, 5मध्ये आमचे जिल्हा अध्यक्ष संतोषदादा चोळके आणि नगराध्यक्षाचे उमेदवार हे सांगळे साहेब या ठिकाणी उभे आहेत. या ठिकाणी ही जी काही नगरपालिका आहे ही काही कारणास्तव पुढं ढकलली होती आणि त्याचं 20 तारखेला मतदान आहे. आज ही पत्रकार परिषद घेण्याचा एक उद्देश एकमेव आहे की काल माध्यमांमध्ये एक बातमी आली होती की वंचितचे उमेदवार या ठिकाणी आज पाठीमागे घेतोय की काय. या अनुषंगाने या ठिकाणी सांगळे साहेबांना आम्ही वंचितच्या कार्यकर्त्यांनी फोन केले, विचारले काय भूमिका आहे काय, आणि ते रास्त आहे की एक गरीब समाजाचा कार्यकर्ता किंवा वंचित बहुजन आघाडी हा सुद्धा एक गरीब पक्ष आहे आणि हा इतर पक्षांप्रमाणे उमेदवारांना या ठिकाणी आर्थिक रसद पुरवू शकत नाही, कारण आमचा पक्ष हा सत्तेत नाही. आणि या ठिकाणी निवडणूक अगदी 2 दिवसावर आली असताना या ठिकाणी सगळा प्रचाराचा खर्च पण ते व्यवस्थित करीत होते आणि पुन्हा एकदा ही निवडणूक स्थगित होऊन पुन्हा गाड्या लावणे, भोंग्याच्या गाड्या लावणे, फ्लेक्स लावणे, पॉम्पलेट हे करणं, कार्यकर्त्यांना सांभाळणं हा सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी या ठिकाणी खरोखरच अवघड गोष्ट असते. परंतु या मानसिकतेतून एक चर्चेतून हा विषय निघाला होता. तर परंतु मला एक चांगलं पण वाटलं की याच्या माध्यमातून मतदारांमध्ये एक जागरूकता निर्माण दिसते देवळी नगर परिषदेसाठी, की या ठिकाणी जे काही प्रस्थापित पॅनलचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील किंवा पॅनल असतील यांच्यावर लोकांचा भरोसा राहिलेला नाही. ज्या अर्थी वंचितच्या आमच्या नगराध्यक्षांना फोन येतात की साहेब तुम्ही या ठिकाणी कोणत्या परिस्थितीत माघारी घ्यायचा खर्चामुळे प्रयत्न करू नका, या ठिकाणी आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत, आम्ही नगराध्यक्षपदाची एक का होईना फुली तुम्हाला देण्यासाठी तयार आहोत आणि त्याच्यामुळं तुम्ही हा असा काही निर्णय घेऊ नका. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी सांगळे साहेबांनी सुद्धा सगळ्या मतदारांच्या भावनांचा आदर ठेवून, वंचित बहुजन आघाडी पक्षाचा आदर ठेवून, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा आदर ठेवून या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी मी ही निवडणूक लढणार आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचा एक मी जिल्हा या प्रवक्ता म्हणून आणि इथे जिल्हा अध्यक्षसुद्धा आहेत. आमची सगळी जी काही वंचितची टीम आहे ही बाकीच्या नगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्याच्यामुळं आम्ही मोकळे आहोत आणि या ठिकाणी उमेदवारसुद्धा प्रचार करणार आहेत. पण आम्ही वंचितमध्ये वेगवेगळ्या समाजाचे कार्यकर्ते आहोत, दलितांचे आहोत, आदिवासींचे आहोत, मुस्लिमांचे आहेत, धनगरांचे आहेत. आम्ही सगळे कार्यकर्ते ह्या नगरपालिकेच्या एरियामध्ये आमच्या समाजामध्ये जाऊन या ठिकाणी फिल्डिंग लावून आपल्या नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवाराला, नगरसेवकांच्या उमेदवारांना कसं मतदान करता येईल आणि वंचित बहुजन आघाडीच या ठिकाणी कशी चांगली आहे ही या ठिकाणी नगरपालिकेच्या म्हणजे देवळी नगरपालिकेच्या एरियात काही घटना घडल्या होत्या 1 वर्षापूर्वी मुस्लिमांच्या संदर्भामध्ये किंवा इतरांच्या संदर्भामध्ये. कुठं काय अडचण असेल तर वंचित बहुजन आघाडीचे आमचे जिल्हा अध्यक्ष किंवा वंचितची टीम ही पूर्णपणे आत्तापर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीमागं राहिलेले आहे. हा विश्वास त्यांनी या निवडणुकीमध्ये आता आम्हाला दाखवायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जास्त न बोलता या ठिकाणी मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की या ठिकाणी आमचा उमेदवार सुशिक्षित आहेत, या ठिकाणी ते ॲडव्होकेट आहेत आणि चांगला कामाचा अनुभव आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ते जी काही कारखान्याची जी मजूर कामगारांची चाळ आहे त्या ठिकाणी ती कॉलनीमध्ये ते राहिलेले आहेत, त्यांच्या पण अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणी ह्या माणसाला चांगल्या पद्धतीने माहिती आहेत तर ते सोडू शकतात. या नगरपालिकेचा जो काही इकडचा जो भाग आहे रावरी फॅक्टरीचा, तर हा भागसुद्धा मी काही फिरत असताना सगळे लोक या ठिकाणी त्यांना निवडून देण्यासाठी मानणारे आहेत. आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी अनेक काही अडचणी असेल, कोर्टाच्या असेल, पोलीस स्टेशनच्या असेल, तर इथले सगळे जे काही कार्यकर्ते आहेत कोणाला अडचण असेल तर सांगळे साहेबांना फोन करतात. आम्ही सुद्धा चळवळीच्या कार्यकर्त्यांना काही जर लिगली अडचण जर सापडली तर ती त्यांना विचारतो. आणि नुसते वंचितचेच नाही तर सगळ्या सामाजिक कार्यकर्ते त्यांना विचारतात. त्यामुळे हे सगळे चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी वंचितला आणि सांगळे साहेबांना आणि इथल्या उमेदवारांना मागं ठामपणे उभे राहून या 5-6 दिवसाच्या पिरियडमध्ये निवडून आणण्यासाठी आम्ही इथे मुक्कामी राहणार आहोत. आम्ही आमच्या घरी सुद्धा जाणार आहोत. अशा तयारीने आम्ही आमचं काम चालू करणार आहोत.